भन्ते द्वारतयेन कथं स्वभम् अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयंति ओकाश वन्दामि भन्ते द्वारतयेन कथं स्वभम् अपराधं क्षमतु मे भन्ते तृतीयंति ओकाश वन्दामि भन्ते द्वारतयेन कथं स्वभम् अपराधं क्षमतु मे भन्ते. Requesting for Ajivattam Rishi. ओकास अहं भन्ते ते शरणेन सह आजीव अट्ठमग्गशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते द्वितीयंति ओकास अहं भन्ते ते शरणेन सह आजीव अट्ठमग्गशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते तृतीयंति ओकास अहं भन्ते ते शरणेन सह आजीव अट्ठमग्गशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. यमहं वदामि तं वदेथ. आं भन्ते. नमो तस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णम् आं भन्ते. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि पिशुना वाचा वेरमणि सिक्खापदं समादयामि पिशुना वाचा वेरमणि सिक्खापदं
मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि पिशुनावाचा वेरमणि सिक्खापदं समादियामि पिशुना वाचा वेरमणि सिक्खापदं समादियामि परुषावाचा वेरमणि सिक्खापदं समादियामि परुषा वाचा वेरमणि सिक्खापदं समादियामि संपप्पलापा वेरमणि सिक्खापदं समादियामि संपत्पलापा वेरमणि सिक्खापदं समादियामि मिथ्याजीवा वेरमणि सिक्खापदं समादियामि मिच्छा आजीवा वेरमणि सिक्खापदं समादियामि तिसर्णेन सद्धिं आजीवष्टमगशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेतव्यम् आं भन्ते साधु 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 Sunakattam Sumangalam. Lord Buddha said, it is Anguttara Nikaya, third chapter. Sunakattam, that is the auspicious time. Sumangalam, that is the special Mangala time. This is the special time we was in Sansara, uncountable life. That every life, every day was morning, but that mornings are not like this special auspicious mornings. That mornings wake up and we done many unwholesome. Today we are doing so great wholesome. This is for our liberation. This morning we are using this opportunity for our future happiness. What is the biggest happiness is the liberation. That means we attain to the Nibbana. That is the very special, highest auspicious moment. For that, using this opportunity will bring you that liberation soonly. All the best. Now you can start your discussion. ज्यांचे ध्यानासंदर्भात प्रश्न आहेत त्यांनी हँड रेज करायचे आहेत. स्पेशली समाधी ग्रुप. वेळ नाही गमवायचा आहे. Vandami Bante, good morning. Yes. Good morning. Bante, you gave me the meditation of the Buddhanusmriti 15 times and then Anapanasati. I went to the Buddha Gaya last time, so only 5 minutes I saw the bright light. But after that I didn't see the bright light. So you gave me that practice. So I done today also. But you done? Yeah, I done today also that practice up to today. So only the yellow light is coming. So few minutes. That light came and gone. Oh, continuously yellow light was continuous. Came and gone. Bande. Yeah. Okay. Don't be worried.
it is starting to grow. Need to cultivate more and more. Please daily continue practice. Don't make any volition wishes. It will come your fruit. Up to fruit, we must cultivate, no? Yeah, Bhante. That Vandami. will you do. It Yeah. is sure your fruit is so near. Please continue your meditation. So Bhante, I continue this meditation, the Buddhanusmriti and then Yes. Anapanasati. Anapanasati, no need to change anything. It is growing. Need to cultivate. Yeah. Okay, Bhante. Thank you, Bhante. Vandami, Bhante. Yes, okay. Okay. अनम्यूट करा अलका सुदान. वंदामी भंतेजी. Yes, okay. हॅलो सर. हा बोला. सर, भंतेजींनी मला आदरणीय व्यक्तीकरिता मेत्ता करायला सांगितले आहे. त्याच्यामध्ये मला थोडा प्रकाश जाणवतो, ऊनही जाणवते. म्हणजे प्रकाश थोडा पूर्वीपेक्षा जास्त झाला आहे, पण खूप जास्त फरक पडलेला नाही. आणि मला थोडं बरं नसल्याने मी 4-5 सेशन करू शकले नाही. तर आता मी काय करू? Bhante, last time you gave this lady to do the metta on a respected person. So she's saying that little bit light is brightened and few sessions she not did in between. So so what she have to do now? Few session never done, no? Not did, yes. Just now, how about that? She have a light. Today, this Yes, she have a light. this session was a headlight. मॅम या सेशन मध्ये लाईट आहे का तुम्हाला? नाही, मी करते तेव्हा मला प्रकाश जाणवतो, पण तो सकाळीच मला अंधारात दिसत नाही. काय? लाईट म्हणजे प्रकाश असा लाईट नाही दिसत, प्रकाश दिसतो. आजूबाजूला प्रकाश दिसतो, चेहऱ्यावर, कपाळाच्या भुवयांच्या मध्ये आणि शरीरावर ऊन पडलं आहे असं वाटते. उष्णता पण जाणवते. She only experiencing sunlight, Bhante. There is no focus or something. She experiencing sunlight, yes. After starting, how many minutes got for that light? सुरुवात झाल्यावर किती वेळ असतो लाईट? किती वेळात पुष्कळ वेळ येतो? असतो, म्हणजे कधी कधी पूर्णच वेळ असतो. किती वेळात येतो? येतो 5 मिनिटापासूनच, म्हणजे लगेच येतो. 5 मिनिटात येतो. आणि किती वेळ राहतो? पूर्ण वेळ राहतो. कधी पूर्ण वेळ राहतो, कधी थोडं कमी येता जाता राहतो, पण जास्तीत जास्त पूर्ण वेळ राहतो. फोकस असतो का? म्हणजे कपाळाच्या इथे वगैरे येतो, मग चेहऱ्यावर जातो, कधी डोक्याच्या आतमध्ये पण जातो आणि कधी डोक्यावरून असं पूर्ण बॉडीवर ऊन पडलं आहे असंही वाटते आणि उष्णता पण जाणवते. सूर्यप्रकाश जाणवतो का बॅटरीच्या लाईट सारखं जाणवतं? सूर्यप्रकाशा टाईप. Okay. But it come in 5 minutes and stays full session. She's saying that it is like a sunlight. It is sometime bright and sometime like not bright, and it is sometimes focus on on her eyes and on her head and on her full body. What she said is one. After start this light, slowly will you move to the Anapana? And will you do Anapana? What will happen? Please explain to me. It is better don't take so much time. Do 1 or 2 session, after that send WhatsApp message. मॅम तुम्ही काय करा की आता जेव्हा तुम्ही मैत्री भावना करत होते
ते करता करता जेव्हा लाईट येईल तर त्या लाईटच्या वरून तुम्ही डायरेक्टली आनापानासतीवर जम्प करा. 2 ते 3 सेशन करा. त्यानंतर तुम्ही टेक्स्ट करा मला. मग मी सांगतो पण त्यांना. अच्छा. सुरुवात मेत्तापासूनच करायची ना? येस, येस, येस. अच्छा. आणि नंतर ठीक आहे. आनापाना. ओके. हं. 2-3 सेशन. येस. थँक यू सर. वंदामी भंतेजी. त्याचं महत्व आणि भावार्थ्य होतो. पण आम्ही म्हणतायची सर त्यांनी मला 4 एलिमेंट्सची प्रॅक्टिस दिलेली. तर आता त्याचे 12 कॅरेक्टर्स कम्प्लीट झालेले. तर मला आता पूर्ण ब्राईट लाईट नाही दिसत आहे. एखाद्या वेळेस दिसतो, पण मला पूर्ण बॉडीमध्ये व्हाईट दिसते पूर्ण. पण ते we discuss with this lady on the WhatsApp conference, and you gave last time 2 object of 4 element meditation. I think flowing and I think 2 Cohesion. cohesion. Yes. So she's saying that she not seeing bright light, but she's seeing full body white light. Okay. Now that 12 characteristics is completed, no? Yes, Completed. Bhante. Okay. Now you must choose that in 12, 8 is full clear, 4 is not full clear. That means earth element 6 characteristics there. That 6, 3 and 3, 1 is opposite, no? Hardness and lightness. Yes. That hardness and lightness two cannot similar. One is full clear, one is not that much clear. And roughness and smoothness, both cannot be similar. One is higher than the other one is lower. And like that hardness, heaviness also. And that earth element only 3 characteristics full clear. And fire element also similar, same that fire heatness and coldness cannot be similar. One is clear, the other one not clear. What are the clear? That 8 characteristics will choose in maintain mindfulness. That 8. It is sometimes so quickly, sometimes slowly. That way maintain mindfulness on that. And sometime one some and next one some. That way will you maintain mindfulness. While that training, what will happen, please explain. मॅम समजलं का? नाही ना, थोडं सांगा सर. ओके, ठीक आहे. मी तुम्हाला हे दुपारी सांगेल पुन्हा हो, एकदा. thank कॉल you. करसाल. ठीक आहे. हो हो. थँक्यू सर. भंतेजी, थँक्यू भंतेजी. Okay, सुखी हो तो. हॅलो. हा, बोला. हा, नमो बुद्धाय सर. वंदामी भंतेजी. Okay, सुखी हो. सर, मला तुम्हाला माहिती आहे की मला जे पर्पल लाईट दिसते तर तिथं डार्क होत चालले आणि नंतर ती ना खूप सूक्ष्म होऊन नंतर त्याची प्रकाश पिवळा लाईट दिसतो असं असं. तर सरांना म्हणजे मी पहिल्यांदाच बोलते भंतेंबरोबर. मग पुढे मला काय करायचंय? तुम्हाला आधी पर्पल लाईट दिसतो, त्याच्यानंतर तो कोणता होतो? हा, तो सूक्ष्म होतो, एकदम लांब जातो आणि पिवळा लाईट होतो तो. आणि सर आणखीन 2 महिने म्हणजे मी जेव्हा अष्टशील ग्रहण करते तेव्हा मी ना जेव्हा बोलते तेव्हा मी लेफ्ट अँड राईट अशी म्हणजे बॉडी होते असं. तसं होतं का? माझा भ्रम आहे तो भ्रम आहे. ओके, मेन विचारतोय मी. ओके. बरं, तुम्हाला पहिले पर्पल किती वेळात दिसतो मॅम? सर ते कंटिन्यू चालू असतं, डोळे बंद केले. पण ते this lady is seeing the purple light from many days, but now she's saying that that purple light is going to be smaller, like a very small, like a dot or like that,
and she's saying that after that purple light is going to be the yellow light. Okay, can be. It is growing very well. Need to cultivate it fully. Please cultivate your meditation. Ma'am, continue ठेवा तुम्ही. Okay. ओके ओके थँक्यू सर. कोणता मी म्हणते साधू साधू साधू. किरणजी. हॅलो, वंतामे बोला. म्हणते. गुड मॉर्निंग. बनते Good I am morning, in Babu. I am in white nimitta practice. Last time you have given me to practice of 1 and 30 hours, but due to the load of my job, not get much time. Also, often the light is so intense that tears come out my eyes, and my eyes are open. How do I do it now? Please don't open your eyes. That is mostly can be happen. It is not any problem. At that time, please will you try to maintain mindfulness on your object. It is growing. It is growing. Don't be worry because of your short time practice. Daily, when will you free? At that day, will you do long time? After that, daily practice is very important. Daily at least 1 hour, 1 hour plus will you try to maintain. That is enough. It is growing your meditation very well. Need to cultivate. Okay. Thank you, Bante. Okay, Sukhi Hoto, Nibbana Bachcha Hoto, all the best. Don't be worried for tear. It is not any problem. Don't open eyes. Unmute करा. Mr. बोलिए. Mr. Om, please speak. Okay. Mr. Amit. Unmute करा. हॅलो. हाँ. दामी बनतेजी. नमो बुद्धाय sir. हाँ, yes, बोलिए. बोला. Sir, when I sit firstly in meditation, I see darkness in meditation, dark light. After that, 5 minutes, I see the golden light, sir. So what to do? I don't understand. And golden light is continuously started. Bante. Don't be worried. That is very good. Need to cultivate. It is starting grow. Need to cultivate. Don't think. Don't judge. Please maintain mindfulness on your meditation object. That is only need to do. Okay. Mr. Amit, continue करते हो. Okay. Yes. Thank you. Thank you, Vandami Bhattaji. Yes, Thank okay, you, sir. okay. Yes, Paula, please. वंदामे बनते. बोला. नमो बुद्धाय सर. सर मला बोला. मला 5-6 वर्षापासून म्हणजे डीप मेडिटेशन केलं, खूप डीप, की माझ्या अंगावर सगळी खाज येते, गुदद्या येतात आणि सगळं अंग सुस्त, डोळे सुस्तात
आता ह्या महिन्यात तर 2दा झाले बघा. आपले हे मेहता केली तेव्हा एकदा आणि आता सध्या आपलं चालू आहे की नाही मरणस्मृती तेव्हा एकदा. म्हणजे खूप अंगावर रेषेस इतके रॅश येतात की नाही सगळं अंग सुजतं, डोळे सुजतात आणि विचित्रच होतंय बघा. ओके, ठीक आहे. आणि पण ते पुन्हा ध्यान करायला बसलं की डोक्यातून असं थंड असे झरणे वाहतात आणि कानातून असं आपण पेन्सिल फिरवतोय का नाही गिरमिट तसं कानातून होतंय सर. ठीक आहे, ओके. But this lady is saying that while she doing meditation, she getting rashes and itchiness on the body. Sorry, couldn't hear. While she meditating from many years, that she's saying that whenever she meditate, she get full body itchiness and rashes. Rashes mean? Rashes means like something. Rash. Yes, rash. Yes. असे गुद्दे येतात सर. Is that on the meditation only? The other time? फक्त मेडिटेशनच्या वेळेस होतं का दुसऱ्या वेळेसही होतं? नाही फक्त डीप मेडिटेशन केलं की होतंय सर, बाकी नाही होत. खूप असं एकदम एकाग्र मन केलं. मला माहिती आता माझं खूप छान ध्यानला मी खूप आनंदित असते. तसं झालं की होतंय सर. She's saying that when she doing too much meditation or deep meditation, that time it's happening. Okay. That is actually while that deep practice can be mostly constipation. Because of the constipation, it will become dirty blood. Need to clear blood circulation and bubble movement. For that, we are using Triphala. It is very good. It will clean in blood and bubbles. That is one thing. And the other one, that 10 direction protection determination is the very important. Buddha's power, protection, determination is very important for like that person. With the Buddhanusati Bhante, right? No, Buddhanusati is that 10 direction protection determination. Okay. Buddha's power. Yes. 1 meter from her body. Yes, Bhante. Yes. That is better. मॅम तुम्हाला काय करावं लागेल की भगवान बुद्धांच्या जे गुण आहेत किंवा भगवान बुद्धांची जी पॉवर आहे त्याचं एक डिटर्मिनेशन म्हणजे अधिष्ठान करावं लागेल की जसं की 5 मीटरच्या सर्कलमध्ये तुम्हाला ते अधिष्ठान ठेवावं लागेल. त्याच्यानंतर 10 मीटरच्या सर्कलमध्ये तुम्हाला त्या पद्धतीनं म्हणत जावं लागेल आणि ते वाढवावं लागेल. ओके, असं म्हणायचं की भगवान बुद्धांच्या पण ते इट इज लाईक विथ द पॉवर ऑफ characteristic of Arhant, may I be well and happy. No, that is the from my body to 1 meter fronts. Lord Buddha's uncountable power for my protection. Okay. मॅम म्हणजे 5 मीटर 10 मीटरचे जे काही सर्कल करणार 5 मीटर सर्कल केलं तर भगवान बुद्धांच्या म्हणजे शक्तीने किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने म्हणायचं आहे भगवान बुद्धाची जी अफाट शक्ती होती त्या शक्तीच्या किंवा भगवान बुद्धाच्या सामर्थ्याने या 5 मीटरच्या वर्तुळामध्ये माझी जी शरीराची व्याधी आहे ती but I not understand actually. That is, I many times touched to you. That is from that meditator's body to 1 meter far. We are making Buddha's power for our protection. Okay. That is from my body to 1 meter far. That means you can make shine that area. This area, Buddha's power will protect me. That way,
do that determination to 10 directions. ओके 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 मॅम मी तुम्ही मला कॉल करा मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो ओके ठीक आहे सर. येस कधी करू सर कॉल? दुपारी करा बरं, ओके सर, थँक्यू. येस अनम्यूट करा हॅलो हॅलो येस बोला बोला हा वंदा मी बनते जी नमो बुद्धाय सर. माझा प्रश्न आहे मला चेहऱ्यावर पांढरा लाईट दिसतो सर. त्यानंतर मला तुम्ही पूर्ण वेळ स्थिर प्रकाशमान राहण्यासाठी प्रॅक्टिस दिली होती. तर मला आता पूर्ण वेळ म्हणजे लाईट स्थिर असतो आणि ते मी 3 टाइम ध्यान करते ना तितका वेळ असतो. काय दिलं होतं तुम्ही मी तुम्हाला काय सांगितलं होतं तुम्ही मला म्हणजे प्रॅक्टिस वाढवून दिली होती मला. हा हा आणि पूर्ण वेळ प्रकाशमान राहण्यासाठी ही प्रॅक्टिस दिली होती. अच्छा ठीक आहे तर काय दिलं होतं आनापानासाठी आनापानासाठी. ओके ठीक आहे तर आता किती वेळ राहत आहे आता 1 तास 1.5 तास करते मी तर तितका वेळ असतो. काय दिसतंय प्रकाशच दिसतो मला आणि एकदम ध्यान लागतं मला खूप. पांढरा दिसतंय का हा पांढरा दिसतो. okay but this lady asked me question I think 1 week or 2 week ago so that time she have 5 to 10 minute I think bright light so she saying that after that continuing practice now she have a full session white bright light On Anapana. yes bante anapana Okay, she can move to that light where the light near the front of the nostril, surrounding nostril. Please focus that light, maintain mindfulness on that. It is after start light. Will you take 5 to 10 minutes? After 5 to 10 minutes, will you move to the light and maintain mindfulness on the light without thinking any. This is the Anapanamitta. Must maintain mindfulness on the Anapanamitta. That way maintain mindfulness. okay but is it necessary to give determination or direct giving Don't go to the determination because not so long time, no 1 week or 2 weeks, no. yes bante That is better. Focus on light, maintain on the light. How about that experience? Need to go to the second stage. after 10 to 15 minutes coming the light she need to move to the Yes. मॅम 10 ते 15 मिनिट बसल्यानंतर जेव्हा लाईट येतो त्यानंतर तुम्ही श्वासावरून डायरेक्ट लाईटला बघायची प्रॅक्टिस चालू करायची ओके हो सर. आणि समजा लाईट हल्ला वगैरे काही झालं किंवा गेला तर पुन्हा श्वासावर यायचं परंतु आता तुमचं 2 हप्त्यापासून कंटिन्यू आहे तर हळूहळू 15 मिनिटानंतर तुम्ही लाईटला बघायची प्रॅक्टिस चालू करायची ओके हो ठीक आहे वंदा मी बनते जी थँक्यू थँक्यू सर. Yes. Mr. Om, please unmute. If you are not able to speak, Mr. Om, please text in chat box.
Yes, बोला. हॅलो, हा बोला. वंदा मी म्हणते जी. नमो बुद्धाय सर. हा बोला. सर मला लाईट दिसतो आणि मला प्रॅक्टिस सांगितली होती की लाईटला बघायचं. पण 4-5 दिवसापासून माझी प्रॅक्टिस बंदच पडली सर ट्रॅव्हलिंगमुळे, कामामुळे. तर मला प्रकाश दिसतो. पण आधी कसं मला शरीर आणि असं मन असं एकाग्र झाल्यासारखं म्हणजे पूर्ण शांतता असं मन वाटत होतं. तसं आता काही वाटत नाही आणि माझी प्रॅक्टिस पण कमी पडलेली आहे सर. लाईट दिसत नाही. लाईट दिसतो, पण माझी प्रॅक्टिस कमी झालेली आहे. तर नाही, आता सध्या काय होतंय? आता मला लाईट दिसतो. हं. आणि प्रॅक्टिस म्हणजे मला लाईट बघायला सांगितलं होतं. तर कधी-कधी मग लाईट दिसत नाही आणि कधी-कधी दिसतो. ओके, ठीक आहे. पण ते लास्ट टाइम you gave this lady to see the light directly, practice to seeing the light. But she's saying that because of traveling for 4 to 5 days, she not able to do practice, and now sometime light coming and sometime going. Okay. Practice up to strong light, and after becoming strong, move to that. Okay. And जोपर्यंत तो लाईट स्थिर आणि स्टेबल होणार नाही कंटिन्युअसली, तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा. आणि जेव्हा स्थिर आणि स्टेबल झाला 1-1.5 तासासाठी, त्याच्यानंतर लाईटला बघण्याची प्रॅक्टिस चालू करा. ठीक आहे. वंदा मी म्हणते जी. नमो बुद्धाय सर. अजून प्रश्न? हॅलो. हॅलो. हा बोला. सर वंदा मी म्हणते. सर मला ना 2 दिवस झाले, 1 दिवस झाले ध्यान नाही झालं. पण माझी तब्येत काल माझ्या घरी परित्राण होतं. तर सगळं छानच वाटत होतं. अचानकच तब्येत बिघडली आहे. आणि ध्यानामध्ये तर लाईट वगैरे आणि ढग येतात. आणि समाधी ग्रुपमध्ये पुढे काय करायचं मला बरं नाहीये, तरी पण मी भंतेसाठी प्रश्न विचारायला उठले की समाधीमध्ये म्हणजे पुढे काय करायचं आहे बा. सध्या लाईटचा आहे तो किती वेळ आहे, कसा आहे ते सांगा मला. सर तर लाईट तर असतो ना 10-15-20 मिनिटं असतो ना. आणि ढग जास्त प्रमाणात ढग असतात. आणि नाकाचं पूर्ण व्हाईट. ढग किती वेळ असतात? ढग तेवढं ढगांचं टाइम नाही बघितलं, पण व्हाईट जास्त वेळ असतो. ठीक आहे. ओके. आणि व्हाईट लाईट ना? आणि कालपासून नाही का सर पूर्ण बॉडी अशी थरथरते. ठीक. म्हणजे संध्याकाळपासून नाही का जास्त बॉडी खूप थरथरत आहे. उपवासात कालचं तर झालं नाही. एवढे दिवस मी उपवासात ठेवले त्याच्यामुळे होत आहे. खोकला खूप भयंकर झालाय, असा दम धरून आलाय काल. मॅम तुम्ही ते डॉक्टरला दाखवलं. ते दाखवलं सर त्यांना मी कालच परवाच दाखवलं. ओके, ठीक आहे. पण ते this lady saying that she have a bright light last time, but because of health issue, she not able to do the strong practice. But she saying that now she have a light and cloud also. Light and cloud also. Cloud, yes. Now, how long practice daily? Daily how long practice? मॅम किती वेळ प्रॅक्टिस कर? अच्छा, प्रॅक्टिस 2 टाइम बनते. 1.5-2 तास, 1.5 तास. 1.5 hour 2 time बनते. Daily. Yes. डेली बनते. समाधीमध्ये काय करायचं विचारा सर. Concentration light. How long is that concentration light? 20 मिनिट. 20 minute बनते. 20 minutes. Don't be worried. Please continue heedfully. It will become strong. After that, please continue.
कंटिन्यू ठेवा. ओके, थँक्यू. आणि कधी कधी नाही का सर, असं थोडं ऑरेंज ऑरेंज होतंय. ऑरेंज पण होतो. हो, सोनेरी That सोनेरी नाही का सर भोवताल थोडं. that color पण ते also जास्त going वेळ to नाही राहत. that color also going to be that light also going to be into the golden color पण ते sometimes. Okay, don't think color. Light is grow. That means concentration is growing. Need to cultivate. Don't think color, etc. मॅम दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका, तुम्ही कंटिन्यू ठेवा प्रॅक्टिस. ओके, थँक्यू सर. ते समाधीसाठीच विचारलं का? येस मॅम, तेच सगळं आहे सध्या चालू आहे. सर पण मी म्हणते Yes, okay. There's a question in the chat box. They're saying that that 2 months earlier there was I was seeing a white light, but from 2 months I'm not able to sit long time in meditation because of my ears is paining and in the jaw also a pain. That's why I'm not able to focus. This problem is little bit but still existing. What I have to do? Actually, if you need to pluck fruit, you must cultivate tree. That is, without thinking other things. Need to cultivate your practice because was long sansara. Huh? Daily you have choose time for sitting meditation, and it is with the working etc. Mindfulness is very important. Please try to continue your mindfulness during the day. That is very important. And actually that ear problem is cannot be long time, no? That is we have do treatment for ear problem and continue mindfulness during the day. This is very important. सब बंदे कह रहे हैं कि आपको ये जो संसार है ये बहुत लॉन्ग जर्नी है, बहुत लंबा यात्रा है, तो हमें हमारा जो प्रैक्टिस है वो कंटिन्यू रखना है. आपका जो कान का या जबड़े का दर्द है, आप उसका इलाज कीजिए, यानी डॉक्टर के पास जाइए, व्हाटएवर उसका इलाज कीजिए, लेकिन कंटिन्यू आप प्रैक्टिस कीजिए. उसमें भी दिन का जो माइंडफुलनेस का प्रैक्टिस है उसके ऊपर भी ज्यादा फोकस कीजिए. उसकी वजह से फिर से आपका प्रैक्टिस पहले जैसे होने में मदद हो जाएगी. प्रश्न आहेत का अजून? I think there is no more question, Bante. No more questions. Okay, good. And now, how many members are joining to the daily practice? Bante, every day, mostly 250 or 280 sometime. Okay, very good, very good. Now I think most of members are practicing jhana, no? Yes, jhana, Bante, more than 10 people in jhana. And 60 to 70 people have lights. Okay, good. That is enough. The others, concentration surely come in. After that, need to daily practice. It is very important. Daily mindfulness while they're doing job and while they're doing housework, while they're doing private things. We must cultivate our mindfulness. It is our protection.
That is, when we'll cooking, when we'll clean in house, at that time we can practice loving kindness, metta. And while the going to the job, we can do metta. In the while the doing job, we can mindfulness on that job or metta, etc. And Buddha's power, arahan. It is while practicing we can do selling, etc. Especially salesman can do metta. It is very important for themselves. That way, daily mindfulness is the very important. Please try to cultivate that, and especially morality is the so energy for meditation. Please cultivate that. Okay, all the best wishes, fulfill yours, all the good thoughts only. Soon will you fulfill your final fruit, and this you practice merit. On this practice merit will rejoice who are the past relatives, and your life protective, Sansa protective, world protective Deva will rejoice. And especially in this meditation power will protect by Corona all of you and all the world. All the best wishes, fulfill your all the good thoughts only. Especially all the meditators must share to the who are the leaders. Because of the leaders we are practicing, we must always share our merit to them. They will solely reach to the liberation. After liberation, don't will any harms, and all the facilities fully solely will reach to the liberation. All the best wishes, fulfill your whole good thoughts only. Sukhi hotu nibbana pacho hotu. Sadhu. Sadhu. Thank you, Bante. Okay, sukhi hotu nibbana pacho hotu.